पुण्यात जाऊया। चंद्रशेखर भांगे आहेत आपल्यासोबत। चंद्रशेखर, पुण्यात सध्या काय माहोल आहे? नाराजी नाट्य सकाळपासून आपण पाहतोय, उमेदवार धावपळ करतायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। शेवटच्या क्षणापर्यंत अनेक उमेदवारांना एबी फॉर्मच देण्यात आले नव्हते, त्यामुळे कुठेतरी संभ्रम होता, गोंधळ होता। आता सध्या काय परिस्थिती पुण्यात आहे चंद्रशेखर? नक्कीच आता सध्या पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत एकूण 165 उमेदवार सध्या उमेदवारी अर्ज भरत आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार गटाची जी युती आहे त्याचे सगळे उमेदवार जे आहेत ते उशिरा कार्यालयामध्ये दाखल झाले। चित्रे कार्यालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। ती नंतर सगळ्या या उमेदवार जे आहेत त्यांना टोकन देण्यात आलेलं आहे आणि या टोकनच्या आधारे साधारण 5 वाजेपर्यंत या सगळ्या उमेदवारांना आपली उमेदवारी जे अर्ज आहे ते दाखल करण्यासाठी एवढाचा वेळ लागणार आहे। आज आपण पाहिलं तर भाजपामधून तब्बल 30 जे आहेत विद्यमान नगरसेवकांचं पद जे आहे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे आणि त्यातील आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामध्ये 9 उमेदवार जे आहेत भाजपाच्या आणि इतर पक्षाचे म्हणून त्यांनी प्रवेश केलेला आहे। आणि आपण जर दुसरीकडे पाहिलं तर आजची सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड झाली ती अमोल बालवडकर यांची, जे भाजपकडून इच्छुक होते। शेवटपर्यंत त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु अगदी काही तास उमेदवारी भरण्यासाठी उरले असता त्या ठिकाणी अमोल बालवडकर यांची उमेदवारी भाजपकडून नाकारण्यात आली। त्यानंतर अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट जे आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून त्यांना त्या ठिकाणची बाणेर बालेवाडीची उमेदवारी मिळालेली। खरं तर हा भाजपचा सगळ्यात मोठा भाजपला धक्का मानावा लागेल, पण या सगळ्या प्रवेशानंतर आता त्या ठिकाणची जी लढत आहे ती लहू बालवडकर विरोधात अमोल बालवडकर अशी असणार। आणि आपण दुसरीकडे पाहिलं तर सकाळपासून सगळ्यात मोठं नाट्यमय घडामोडी घडत होत्या त्या शिंदे गटामध्ये। कारण आपण पाहिलं की रवींद्र दंगेकर, नाना बानगरे आणि किरण साळी, नीलम गोरे कार्यकर्ते वेगवेगळी पद्धतीची माहिती देत होते, परंतु कार्यकर्ते मात्र सकाळपासून अस्वस्थ होते। त्यामुळे आता 162 उमेदवारी अर्ज जे आहेत ते त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि हे सगळे 162 उमेदवारी जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी आता आपला अर्ज जो आहे तो भरण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला। त्यांना 5 उमेदवार वाजेपर्यंत प्रयत्न करत होते चंद्रशेखर, आणि शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।